नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा अश्विन प्रियाला घरी घेऊन येतो, ते सुद्धा सुभेदारांच्या घरी, तेव्हा इथे प्रियाची कारस्थानं चालूच असतात. तेव्हा प्रियाच्या कारस्थानाचा व्हिडिओ आता अर्जुनने तयार केलेला असतो आणि तो व्हिडिओ सुभेदारांना दाखवल्यानंतर प्रिया आता परत एकदा कोमात गेलेली असते आणि त्याचबरोबर त्या संधीचा फायदा मात्र आता सायलीला झालेला असतो. कारण सायली सगळ्या सुभेदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा इथे प्रिया आता कारस्थानं करत असते, त्यामुळे पूर्णाजीला त्रास झालेला असतो आणि पूर्णाजीला त्रासातून सायलीने बाहेर काढलेलं असतं. तर इकडे सुभेदारांच्या प्रती सायलीचं प्रेम किती आहे ते सुभेदारांना वारंवार तिच्या वागण्यातून, तिच्या काळजीतून दिसत असतं. त्यामुळे इथे पूर्णाजीचा राग सायलीवरचा जास्त काळ टिकत नाही आणि पूर्णाजीने लगेचच सायलीला माफ केलेलं असतं. सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिने सायलीला मिठी मारलेली असते आणि पुन्हा एकदा नागसुनेचा मान दिलेला असतो. त्यामुळे इथे कल्पनासुद्धा इमोशनल झालेली असते. सायलीचा चांगुलपणा तिला माहिती असतो, पण तरीसुद्धा मनामध्ये थोडीशी रागवलेली असल्यामुळे इथे ती सायलीला जास्त रागावून बोलत असते. तिला वाईट वाटेल असं बोलत असते. पण जेव्हा इथे सायलीचं मन किती निर्मळ आहे, इतकं बोलूनसुद्धा, इतका तिचा अपमान करूनसुद्धा सायली सगळ्यांचा फक्त चांगल्याचा विचार करते, हे कल्पनाला कळतं आणि कल्पनासुद्धा सायलीला प्रेमाने आपल्या जवळ घेते आणि तिचा सून म्हणून स्वीकार करते. आणि इथे सायलीचा सून म्हणून स्वीकार केल्यानंतर प्रिया आपल्या प्लॅनमध्ये इथे आता अयशस्वी ठरलेली असते आणि पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते. त्यामुळे इथे आता सुभेदारांनी सायलीला सून म्हणून स्वीकार केल्यानंतर आणि अर्जुनने प्रियाच्या कारस्थानाचा व्हिडिओ तयार केलेला सुभेदारांना दाखवल्यानंतर इथे प्रियाचा हा वाईटपणा पुन्हा पुन्हा त्यांच्या समोर येत असतो आणि त्यामुळे इथे आता प्रियाचं कारस्थान सगळ्यांसमोर उघडकीस आल्यानंतर अश्विनने सुद्धा आता प्रियाबरोबर केलेली मैत्री ही तोडलेली असते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता कशा पद्धतीने सायली ही सुभेदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला सगळ्यांनी सून म्हणून स्वीकारलेलं असतं. त्याचबरोबर प्रियाच्या कारस्थानाचा व्हिडिओ अर्जुनने कशा पद्धतीने इथे आता रेकॉर्ड केलेला असतो आणि तो सुभेदारांना दाखवलेला असतो आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर प्रियाचं कारस्थान कशा पद्धतीने उघडकीस केलेलं असतं आणि इथे सायलीने पुन्हा पुन्हा पूर्णाजीची कशा पद्धतीने काळजी घेतलेली असते. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाने एक नवीन आयडिया काढलेली असते. ती म्हणजे तिला असं वाटत असतं की चला असू दे, आता अर्जुन आणि सायलीचं तर लग्न झालंय. अर्जुनला किती वेळा माझ्या घोळ्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा अर्जुनने कधीच माझ्याकडे नजर वर करून बघितलंसुद्धा नाही. उलट नेहमी माझा तिरस्कारच केला. पण तरीसुद्धा साक्षीला आता विलास मर्डर केसमधून बाहेर काढण्यासाठी मला अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं. पण आता मला अर्जुनबरोबर लग्न करता येणार नाही आहे, कारण त्याने पुन्हा एकदा सायलीबरोबरच लग्न केले आणि ते सुद्धा विधिवत सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या आशीर्वादाने. तेव्हा इथे ती म्हणते की आता सुभेदार मी पुन्हा होऊ शकेन का? तेव्हा ती म्हणते होऊ शकणारच, कारण अश्विन आहे ना. जरी मी अर्जुन सुभेदार झाले नाही तरीसुद्धा मी प्रिया अश्विन सुभेदार तर नक्कीच होऊ शकते. तेव्हा इथे प्रियाने आता आपला प्लॅन चेंज केलेला असतो. अर्जुन सायलीला एकमेकांपासून वेगळं करण्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आता अश्विनलाच आपल्या घोळात घ्यायचं. तर इथे अश्विनबरोबर लग्न केलं तरीसुद्धा मी सुभेदारांच्या घरची सून होऊ शकते आणि त्या घरामध्ये एकदा का मी सून म्हणून गेले की मग त्या अर्जुन आणि सायलीला असा काही त्रास देईन ना की त्या दोघांना आयुष्यभर त्यांनी केलेली चूक लक्षात राहील की माझं लग्न मोडून अर्जुनबरोबर सायलीने जे काही लग्न केले ना, त्याची अद्दल मी तिला घडवल्याशिवाय काही राहणार नाही. सुभेदारांच्या घरी सून म्हणून गेल्यानंतर तिथे तर मी एकाच घरामध्ये असणार आहे आणि तेव्हा सायलीला हवा तसा त्रास मला देता येईल असं इकडे प्रिया आता विचार करते आणि त्यामुळे तिने आपल्या प्लॅनला सुरुवात केलेली असते. अश्विनला घोळात घ्यायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता अश्विनसुद्धा प्रियाच्या बोलण्याला फसत गेलेला असतो. ते आता इथे अश्विनला इमोशनल करते. ती म्हणत असते की अश्विन बघ ना रे,
अर्जुनवरती माझं किती प्रेम होतं. मला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. सुभेदारांची सून होऊन तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायची होती. पूर्णाजी, कल्पना मामी, त्याचबरोबर प्रताप काका, अस्मिता सगळ्यांबरोबर माझं किती छान बॉन्डिंग आहे. तुम्हालासुद्धा मी त्या घरामध्ये अर्जुनची बायको म्हणून यायला हवीच होती ना. पण बघ ना, ती सायली आली आणि तिने सगळी वाटच लावून टाकली. तिने माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. अर्जुनबरोबर लग्न करायचं माझं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, हे बघ, तू आता नको विचार करूस. दादाला सुद्धा सायली वहिनीबरोबरच लग्न करायचं होतं आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे हे त्यांनी सांगितलं होतं आणि शेवटीला त्या दोघांनी लग्न केलं. आता तू दादाचा विचार करून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त का करतेस? तुला सुद्धा चांगलं कुणीतरी नक्कीच मिळेल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही रे अश्विन, मी इतकी वाईट आहे का? बघ ना, पहिलं माझं लग्न ठरलं तेव्हासुद्धा अर्जुन त्या सायलीबरोबर लग्न करून आला. नंतरसुद्धा मला संधी मिळाली होती माझं प्रेम मिळवायची, म्हणून मी अर्जुनबरोबर पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हासुद्धा ती सायलीमध्ये आली आणि माझ्या अर्जुनला माझ्यापासून दूर केलं. माझ्या नशिबामध्ये लग्न नाहीच आहे का रे? माझं कधीच लग्न नाही होणार. ते दोघंजणं सुखाने संसार करतील आणि मी मात्र एकटीच राहीन. कुणीच प्रेम करत नाही रे माझ्यावरती. बघ ना, कोण प्रेम करते माझ्यावरती? माझ्या आईने सुद्धा लग्नाच्या वेळेला इथे सायलीची आणि अर्जुनची बाजू घेतली. सायलीला अर्जुनबरोबर लग्न करायला सांगितलं. माझ्या आईने सुद्धा माझी बाजू नाही घेतली. माझे वडीलसुद्धा आधीपासून या लग्नाच्या विरोधात होते, पण माझ्या आनंदासाठी त्यांनी होकार दिला होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता प्रिया म्हणत असते की सुभेदारांपैकी सुद्धा सगळेजण आता माझ्यावरती प्रेम करायचे, पण आता ते सुद्धा कुणीही माझ्याकडे लक्ष देत नाही. ते सुद्धा मला विसरून जातील. तेव्हा इकडे अश्विन म्हणतो, असं काही नाही आहे गं तन्वी, सगळेजण तुझ्यावरती प्रेम करतात आणि हे बघ, असा अजिबात विचार करायचा नाही की कुणी आपल्यावरती प्रेम करत नाही. एक व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून काय गेली तर आपण बाकीच्या सर्व लोकांना विसरायचं का? मम्मा, डॅड, पूर्णाजी, अस्मिताई, आम्ही सगळेजणच आहोत ना तुझ्याबरोबर. रविराज काका, प्रतिमा आत्या, ते सगळेजणसुद्धा आहेतच की. तेव्हा इथे तू एकटी नाही आहेस तन्वी, असा विचार करू नकोस. कारण प्रिया म्हणत असते की मला जगायची सुद्धा इच्छा देत नाही आहे. काय करू मी जगून, जर माझं प्रेमच मला मिळत नाही आहे? तेव्हा इकडे अश्विन म्हणत असतो की असा विचारसुद्धा मनामध्ये आणायचा नाही. आपलं कुटुंब आपल्याबरोबर असतं ना. आपण त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहोत हे आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा एका व्यक्तीसाठी आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त का करायचं? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की अश्विन, खरं सांगू का, तुझ्याबरोबर बोलून मला खरंच खूप छान वाटतंय. मला रिलॅक्स वाटतंय. नाहीतर एवढ्या दिवस माझ्या मनाची खूप जास्त घालमेल होत होती. मला असं वाटत होतं की जगायलासुद्धा नको, जीव दिलेला बरा. मला घुसमट होत होती. म्हणून मी विचार केला की कुणाशी बोलू. तेव्हा मी अश्विन तुला भेटायला आले रे. तेव्हा इकडे अश्विन म्हणतो, बरं झालं, तू उद्या घरी ये ना. घरी सगळ्यांना भेटल्यानंतर तुला अजून बरं वाटेल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, कशाला, तिथे अर्जुन आणि सायली असतील ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मग काय झालं, ते लोक आधीसुद्धा होतेच की. मग आता तू जर घरी आलीस सगळ्यांना भेटून तुलासुद्धा बरं वाटेल. तेव्हा इथे प्रिया म्हणते, ठीक आहे, मी येते घरी. तेव्हा अश्विन म्हणतो की उद्या हॉस्पिटलमध्ये तू मला भेटायला ये, तिथूनच मी तुला घरी घेऊन जातो माझ्याबरोबर, चालेल ना? तेव्हा इथे प्रिया म्हणते, ठीक आहे. प्रियालासुद्धा अश्विनबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो. कारण तिला आता अश्विनला आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्याच्याबरोबर लग्न करून तिला सुभेदारांची सून व्हायचं असतं. तेव्हा इकडे प्रियाने नवीन गेमला सुरुवात केलेली असते. इथे महिपत, साक्षी, नागराज यांनी तिला आता किड्या-मकोड्यासारखी बाजूला काढून फेकून दिलेली असते. तेव्हा इथे प्रियाला आता काही करून सुभेदारांची सून होऊन त्यांच्या घरात जायचं असतं. कारण प्रियाला भीती वाटत असते, जर नागराजने रविराज किल्लेदार याला सांगितलं की मी त्याची खरी मुलगी नाही आहे, तर सगळी मेहनत आत्तापर्यंत जी काही केली आहे ना, सगळी वाया जाईल. त्याआधी मला अश्विनबरोबर लग्न करून सुभेदारांची सून व्हायचं आहे. म्हणजे नंतर जरी माझ्याबद्दलचं सत्य कळलं तरीसुद्धा कुणीही मला त्या घरामधून हकलून देऊ शकणार नाही. तेव्हा इकडे प्रियाला आता इथे आपला प्लॅन चेंज करावा लागतो आणि अश्विनबरोबर लग्न करण्याचा तिने निर्णय घेतलेला असतो, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. त्याचबरोबर इथे आता ठरल्याप्रमाणे प्रिया अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये येते. अश्विनची ड्युटी संपल्यानंतर तो प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी येतो. तेव्हा तो म्हणतो की तू सायली वहिनीकडे आणि दादाकडे लक्ष देऊ नकोस. तू आम्हाला भेटायला आली आहेस ना, तू आमच्याबरोबर गप्पा मार आणि नंतरला तू घरी जा.
तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, मी इथे आले ते बाबांना कळू देऊ नकोस हां, कारण बाबांनी मला सांगितले सुभेदारांच्या घरी पाऊलसुद्धा ठेवायचं नाही म्हणून. आता त्यांचंसुद्धा बरोबरच आहे ना रे. 2 वेळा त्यांच्या मुलीचं लग्न अर्जुनबरोबर ठरलं होतं आणि ते झालं नाही. मग बाप म्हणून त्यांना वाईट तर वाटणारच ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मी अजिबात रविराज काकाला तू इथे आली आहेस ना ते सांगणार नाही आहे. तू अजिबात काळजी करू नको. पण पूर्णाजीला, डॅडला, मम्माला भेटल्यानंतर तुला नक्कीच बरं वाटेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रिया सुभेदारांच्या घरी आल्यानंतर सायलीकडे बघते. सायली किचनमध्ये काम करत असते. तेव्हा इकडे आता प्रिया रागानेच तिच्याकडे बघत असते आणि तिला वाटेल तसं उलटसुलट बोलायला सुरुवात करते. तेव्हा सायली तिला म्हणत असते की हे बघ प्रिया, माझं तुझ्याबरोबर काही भांडण नाही आहे. उलट मी जे काही केलं ना ते बरोबरच केलं. कारण का, अर्जुन सरांचं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम आहे. मग मी लग्नसुद्धा त्यांच्याबरोबरच करायला पाहिजे. बरोबर की नाही? मी अर्जुन सरांची बायको आहे आणि तुला काय वाटलं, अर्जुन सरांना मी सहजासहजी तुला देऊन टाकेन का? माझं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतीस ना? आता कर काय करायचं आहे ते. आता तर मी माझ्या घरीच आहे. कळलं ना? तुझी दृष्ट मी माझ्या घराला लागू देणार नाही. मला कळतंय तू काय करण्याचा प्रयत्न करतेस, पण मी तुझ्या इथे ज्या प्रयत्नांमध्ये तू आहेस ना, ते प्रयत्नांमध्ये तुला यशस्वी होऊ देणार नाही. हे सुद्धा तू लक्षात ठेव. तेव्हा इकडे अश्विन आणि प्रिया जेव्हा सोबत घरामध्ये येतात, तेव्हा सायली समजून गेलेली असते. तेव्हा इथे सायलीने आता खमंग असा स्वयंपाक तयार करून ठेवलेला असतो आणि इथे आता सगळेजण जेवायला डायनिंग टेबलवरती येणारच असतात. तेव्हा इथे आता सायली किचनमधून आपल्या रूममध्ये गेल्यानंतर इथे प्रियाला असं वाटतं की जेवण हे सगळं सायलीने बनवलेलं आहे. तेव्हा इथे आता प्रियाला ही गोष्ट माहिती नसते की सुभेदारांनी सायलीला सांगितलंय की तुझ्या हातचं आम्ही काहीसुद्धा खाणार नाही. तुम्हाला दोघांना जे काही बनवायचं आहे ते तुम्ही दोघं जण बनवून खा, पण आमच्यासाठी बनवायची गरज नाही आहे. विमल आणि कल्पना संपूर्ण सुभेदारांसाठी जेवण बनवत असतात आणि सायली ही सगळ्यांसाठी बनवत असते थोडं जास्तीचं, आणि ती अर्जुन आणि स्वतःसाठी जेवण बनवत असते. पण ती त्यातूनही प्रयत्न करत असते पूर्णाजी, कल्पना यांची मनं जिंकण्याचा. त्याचबरोबर इथे सायलीने आता पूर्णाजीला आवडते म्हणून इथे आता गोड, म्हणजे गोड त्याच्यामध्ये कमी, शुगर फ्री अशी बर्फी तयार केलेली असते आणि ती बर्फी पूर्णाजी खाते. जेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी खा ना, मी तुमच्यासाठीच बनवली, शुगर फ्री आहे ती. पूर्णाजीने आता मनातून तर तिला खाण्याची इच्छा होते, पण मनामध्ये राग असतो म्हणून ती सायलीला म्हणते की नाही, मला नाही खायचं आहे तू काही बनवलेलं. पण इथे सायलीला माहिती असतं की मनातून पूर्णाजीला तिने बनवलेली बर्फी खूपच जास्त आवडते, कारण ती पुन्हा खायला जाणार तेवढ्यातच सायली तिच्यासमोर येऊन उभी राहते. तेव्हा इकडे आता सायलीला कळलेलं असतं की वेळ लागेल पण पूर्णाजी मला माफ करेलच, असे प्रयत्न तिचे चालू असतात. तेव्हा इथे प्रियाला वाटत असतं की सायलीने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवलाय. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की तन्वी बाळा, बरं झालं तू इथे आलीस. तू आलीस, आम्हालासुद्धा तुला बघून, तुला भेटून छानच वाटलं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, आता आली आहेस ना, जेवल्याशिवाय जायचं नाही, जेवून जा बरं. तर मी म्हणत असते, नाही नको पूर्णाजी, मला जेवायचं नाही आहे, मी निघते. बाबांना कळलं मी इथे आली आहे तर बाबा उगाच माझ्यावरती रागवतील. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, तू जर आमच्याबरोबर जेवली नाहीस ना तर आम्हाला वाईट वाटेल. प्रताप काका, कल्पना सगळेजण आता तन्वीला जेवणासाठी फोर्स करतात. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते की ठीक आहे, मी थांबते. त्यानंतरला डायनिंग टेबलवरती विमलने आता सगळं जेवण आणून ठेवलेलं असतं. त्यानंतरला विमल सगळ्यांना जेवणासाठी आता बोलवायला जाते. तेवढ्यातच प्रिया बाहेर येते आणि तिला असं वाटतं की जेवण नेहमीप्रमाणे सायलीने बनवले. पण आता प्रियाला ही गोष्ट माहिती नसते की सायली फक्त अर्जुन आणि तिच्यासाठी जेवण बनवते, कारण सुभेदारांनी तिला सांगितलंय तू बनवलेलं आम्ही काहीसुद्धा खाणार नाही. तेव्हा इकडे आता अस्मिता कॅनडाला गेलेली असते. अस्मिता तिची मैत्रीण तिथे नसल्यामुळे प्रियाला ही माहिती पोचलेली नसते की इथे सायली सगळ्यांसाठी स्वयंपाक करत नाही. त्यामुळे इथे आता ती जाते आणि मसाल्याचा डब्बा घेऊन येते. मसाल्याचा डब्बा आणल्यानंतर ती भाजीमध्ये खूप जास्त तिखट टाकते, जेणेकरून सगळ्यांना त्रास व्हावा, पूर्णाजीला त्रास व्हावा आणि इथे सगळ्यांच्या समोर आता पूर्णाजीच्या नजरेतून सायलीला खाली पडण्यासाठी तिने हा प्लॅन केलेला असतो. ती आता लगेचच जाते आणि तिखट आणते आणि त्या भाजीमध्ये मिक्स करते आणि तो डबा जागेवरती नेऊन ठेवते. तेव्हा प्रिया हे कारस्थान करत असताना अर्जुन आता हळूच स्टडीमधून बाहेर येतो.
अर्जुन स्टडीमधून बाहेर आल्यानंतर तो प्रियाचं कारस्थान बघत असतो. तो आपला हळूच मोबाईल घेतो आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ करत असतो की प्रिया भाजीमध्ये इथे जास्तीचं तिखट मिक्स केल्यानंतर भाजी आता हलवत असते आणि इथे अर्जुनला माहिती असतं की ही शांत बसणाऱ्यातली नाही आहे. काही ना काहीतरी कारस्थान करण्यासाठीच ती इथे आलेली आहे. त्यामुळे अर्जुनने हळूच तिचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला असतो आणि तो पुन्हा आता स्टडीमध्ये जाऊन आपलं काम करत बसतो. त्याला माहिती असतं की प्रिया काहीतरी तमाशा नक्की करणार. त्यानंतर सगळेजण जेवायला येतात. तेव्हा इकडे विमल, कल्पना सगळ्यांना जेवायला वाढतात. सायलीसुद्धा किचनमध्ये येते. सायली आता अर्जुनला हाक मारणारच असते जेवणासाठी. तेवढ्यातच इथे पूर्णाजी आता भाजीचा घास खाल्ल्यानंतर पूर्णाजीला खूपच जास्त तिखट लागतं. तेव्हा इथे पूर्णाजीला तिखटाचा त्रास होत असल्यामुळे इथे पूर्णाजीचा जीव आता घुसमटायला लागतो. पूर्णाजी म्हणते तिखट आहे, खूप जास्त तिखट आहे. तेव्हा इथे सगळेजण आता भाजी खाऊन बघतात आणि म्हणतात की हो रे, एवढं जेवण तिखट कुणी केलं आहे? एवढी भाजी तिखट करतात का? आपल्या घरामध्ये तिखट जेवण बनतच नाही, कारण पूर्णाजीला तिखट चालतच नाही. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, हा स्वयंपाक त्या सायलीनेच केला असेल ना, सायलीमुळेच झालं हे सगळं. बघताय ना तुम्ही, सगळ्यांनी अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला तुम्ही नकार दिला होतात ना, त्यांच्या लग्नाच्या विरोधात होता, म्हणून इथे सायली तुमच्यावरती कसा राग काढते ते बघा. तिला माहिती आहे घरामध्ये जास्त तिखट जमत नाही, पूर्णाजीला त्रास होतो, तरीसुद्धा या सायलीने तुमच्या सगळ्यांसाठी तिखट भाजी बनवली. कुणीच खाऊ नका. काय गं सायली, तुला अक्कल नाही आहे का? तू त्यांच्या जीवावरती उठलीस की काय? म्हणजे त्यांनी तुला सून म्हणून स्वीकारायला नकार दिला म्हणून सगळ्यांवरती असा राग काढशील का? तुझ्यामुळे पूर्णाजीची तब्येत बिघडली. काय गरज होती एवढा तिखट स्वयंपाक करायची? तुला जर स्वयंपाक करायचा नसेल तर नको करू ना. तेव्हा इथे सायली गप्पच बसते. सायलीला कळतच नाही की आता बोलू तरी काय. प्रियाला माहिती नसतं, कारण अस्मिता तिला आता इथली खबर देण्यासाठी नसते. त्यामुळे प्रियापर्यंत ही बातमी पोहोचलेली नसते. त्यामुळे इथे प्रिया खूप जास्त तमाशा करते, सायलीला वाईट साईड बोलत असते. तेव्हा इथे कल्पना तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की जेवण मी बनवलं होतं. तेव्हा इथे पूर्णाजीला पाणी प्यायला दिल्यानंतर इथे पूर्णाजी म्हणते, अगं तन्वी शांत हो. स्वयंपाक हा सायलीने बनवलेला नाही आहे, तर स्वयंपाक हा कल्पना आणि विमलने बनवलेला आहे. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी तू जरा ऐकून तरी घे ना, आम्हाला बोलूसुद्धा देत नाही आहेस. तेव्हा इथे सायली किचनमधून आधी थंड दूध घेऊन येते आणि पूर्णाजीला प्यायला देते. ती म्हणते की पूर्णाजी, तुम्हाला तिखटाचा त्रास झाला ना? खरंच मला माहिती नव्हतं या भाजीमध्ये इतकं तिखट आहे. तुम्ही हे थंड दूध प्या बरं, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा पूर्णाजी ते थंड दूध प्यायला मागत नसते, पण सायली म्हणते, पूर्णाजी प्या ना, माझ्यावरती राग काढा, पण या दुधाच्या ग्लासवरती नको. तेव्हा इथे पूर्णाजी थंड दूध पिते. तेव्हा पूर्णाजीला बरं वाटतं. तेव्हा इथे आता सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ती म्हणते, पूर्णाजी मला तुमची काळजी घेऊ द्या ना, का तुम्ही माझ्याबरोबर अशा वागताय? तेव्हा इथे अर्जुन येतो आणि म्हणत असतो की इथे तन्वीला असं वाटत होतं की या भाजीमध्ये सायलीने जास्त तिखट टाकलंय, पण तुम्हाला सगळ्यांना मी आता दाखवतो की भाजीमध्ये तिखट कसं जास्त झालं होतं. आणि त्याने बनवलेला व्हिडिओ इथे प्रियाचा आता सगळ्यांना दाखवलेला असतो. तेव्हा प्रियाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर येतं. सायलीवरती नाव यावं म्हणून तिने भाजीमध्ये तिखट मिक्स केलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी अगं हे काय आहे? तू का अशी वागलीस? हे बघ, स्वयंपाक मी बनवते आणि विमल बनवते. सायलीने बनवलेला आम्ही काही खात नव्हतो. ती जेव्हापासून आले तेव्हापासून अर्जुन आणि तिच्यासाठी स्वयंपाक बनवते आणि मी सगळ्यांसाठी बनवते. आणि तू या भाजीमध्ये तिखट मिक्स केलंस, कारण तुला सायलीवरती नाव घ्यायचं होतं म्हणून. पण तुझ्या या कारस्थानामुळे पूर्णाजीची तब्येत बिघडली ना. पूर्णाजीला किती त्रास झाला तुला चांगलंच माहिती आहे. पूर्णाजीला तिखट खाल्ल्यामुळे किती त्रास होतो. पण तुला अक्कल येईल तेव्हा ना, का केलंस तू असं? तेव्हा अर्जुनने आपल्या मोबाईलमधला व्हिडिओ सगळ्यांनाच दाखवलेला असतो, अश्विनलासुद्धा. तेव्हा अश्विनच्या लक्षात येतं की सायली वहिनी बिचारी पहिल्यापासूनच चांगली आहे, ती कधीच इतकी वाईट वागलेली नाही आहे. पण प्रिया नेहमी काही ना काहीतरी कारस्थानं करतच असते. त्यामुळे इथे अर्जुनने आता प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश सगळ्यांच्या समोर केलेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजीच्या काळजीने सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्यामुळे इथे पूर्णाजीचा राग आता विरघळतो आणि ती सायलीला आपल्या जवळ घेते, तिला मिठी मारते. आणि कल्पना आणि इथे पूर्णाजी दोघीजणी आता सायलीचा सून म्हणून स्वीकार करतात. तिचा चांगुलपणा तिच्या डोळ्यामध्ये दिसत असतो. सुभेदांबद्दलची काळजी सायलीच्या डोळ्यात त्यांना दिसते आणि त्यामुळे सायलीबद्दलचा त्यांच्या मनामध्ये जो काही राग असतो तो बाजूला सोडून आता इथे पूर्णाजीला सायलीने मिठी मारलेली असते.
असते आणि ती म्हणते की आम्हाला माफ कर, आम्ही तुझ्यावरती रागावलो. त्यामुळे इथे आता सायलीने घेतलेली काळजी पूर्णाजीला दिसून येते आणि पूर्णाजी सायलीला माफ करून तिला आपल्या जवळ घेते, तिला मिठी मारते आणि इथे आता सायलीने बनवलेली सगळ्यांसाठी बर्फी आणून देते आणि सगळ्यांचं तोंड गोड करते. सगळ्यांना आपल्या हाताने बर्फी भरवते. अशा पद्धतीने सायलीने सगळ्यांची मनं जिंकलेली असतात आणि त्या अर्जुनने प्रियाचा पर्दाफाश करत तिला पुन्हा एकदा तोंडावरती पाडत तिची हक्कलपट्टी घरातून केलेली असते.